24 ऑक्टोबरला माझा भाऊ साजिश पटेल ह्याचा वाढदिवस होता आणि एक दिवस अगोदरच आम्ही ठरवलं की वाढदिवसाच्या दिवशी आपण पंढरपूरला जाऊया. सकाळी 6:30 वाजता आम्ही आमच्या घरातून निघालो आणि आमच्या गाडीमध्ये 2 आमच्या ज्या मुली होत्या त्यांनी खूपच सुंदर असं गाणं गायलं, ते ऐका. प्रवास खूपच छान झाला आणि शेवटी आम्ही भक्तनिवास पंढरपूर येथे आम्ही पोहोचलो. काही कारणास्तव आम्ही भक्तनिवास येथे न राहता आम्ही एक खाजगी हॉटेल बुक केले. आम्ही सर्वांनी पांढरे कपडे परिधान केले आणि विठ्ठलाच्या दर्शनासाठी निघालो. पंढरपूरचं भक्तिमय वातावरण बघून मन प्रसन्न झालं होतं. जेव्हा आम्ही मंदिर परिसरात प्रवेश केला तेव्हा गर्दी खूपच कमी होती. असं वाटलेलं की पांडुरंगाचं दर्शन खूपच चांगल्या पद्धतीने होईल. मंदिराकडे जात असताना एक गोष्ट माझं मन वेधून घेत होते, ती म्हणजे विठ्ठल रुक्माईच्या ज्या मूर्त्या होत्या त्या खूपच सुंदर होत्या. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर नावाचा जो LED बोर्ड होता तिथे फोटो काढण्याचा मोह आवरला नाही, म्हणून आम्ही सर्वांनी तिथे फोटो आणि व्हिडिओज काढले आणि पुढे मंदिराकडे दर्शनासाठी निघालो. दर्शनासाठी खूप मोठमोठ्या रांगा होत्या आणि त्या रांगा बघून आम्हाला तिकडच्या दुकानदारांनी सांगितलं की कमीत कमी 4 ते 5 तास दर्शनासाठी लागू शकतात. आमच्यासोबत 2 छोट्या मुली होत्या, म्हणून आम्ही ठरवलं की विठ्ठलाचं मुखदर्शन घेऊया. विठ्ठलाचे दर्शन करून आम्ही एका रेस्टॉरंटमध्ये गेलो आणि तिकडची जी थाळी होती ती खूपच चविष्ट होती. दुसऱ्या दिवशी सकाळी 6:30 वाजता मी लवकर उठून चंद्रभागेच्या तीरावर गेलो. तिकडचं भक्तिमय वातावरण बघून असं वाटलं की दिवसाची सुरुवात अतिशय योग्य पद्धतीने झाली आहे. चंद्रभागा नदीच्या दुसऱ्या बाजूला इस्कॉन मंदिर आहे ह्याच्याविषयी मी ऐकलं होतं. मग मी बोटीमध्ये बसून मी त्या मंदिराच्या इथे गेलो. मंदिर परिसर खूपच सुंदर होता. दर्शनसुद्धा खूप चांगल्या पद्धतीने झाले. मला असं वाटलेलं की आतमध्ये मोबाईल वापरण्यास बंदी असेल, पण ती बंदी नव्हती, म्हणूनच खूप चांगली क्षणचित्र मी माझ्या कॅमेऱ्यात कैद करू शकलो. इस्कॉन मंदिराच्याच इथे मधुरम नावाचं रेस्टॉरंट आहे. तिथे स्नॅक्सचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. मी तिथे इडलीचा आस्वाद घेतला आणि मी माझ्या परतीच्या प्रवासाला निघालो. खूप चांगल्या आठवणी घेऊन मी त्या इस्कॉन मंदिराच्या इथून चंद्रभागेच्या पलीकडे जायला निघालो.